Namaste, this is Abhijit Jadhav, astronumerologist and tarot card reader. Welcome to my channel. Welcome to एक शक्ती परिवार. आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत नोव्हेंबर बॉर्न लोक कशी असतात, नोव्हेंबरमध्ये जन्मलेली लोक कशी असतात, त्यांची स्वभाव वैशिष्ट्य, त्यांचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ट्रेड्स, लकी कलर्स, लकी नंबर्स आणि त्यांच्या लाईफमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी काय केले पाहिजे या सगळ्याची चर्चा करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा. चला जाणून घेऊयात नोव्हेंबर बॉर्न लोकांबद्दल. ज्या लोकांचा जन्म नोव्हेंबरमध्ये झाला आहे त्या लोकांवर चंद्राचा आणि मंगळाचा प्रभाव असतो. ही लोक क्रियाशील असतात, आक्रमक असतात. मंगळाचा प्रभाव असल्याकारणाने लढाऊ वृत्ती असते. कुठल्याही परिस्थितीत हार मानण्याची सवय नसते. परिस्थितीशी दोन हात करायचे कसे हे त्यांना उपजत माहिती असतं किंवा ती करेज ते सिस्टीम त्यांच्यामध्ये ऑलरेडी डेव्हलप झालेलं असतं. ह्या लोकांमध्ये माघार घेणं या लोकांना माहीत नसतं. परिस्थितीला आपण फेस करायचं, सामोरं जायचं या सगळ्यावर यांचा विश्वास असतो. एक लढाऊ वृत्ती असते, एक करेजियस ॲटिट्यूड असतो, स्ट्रेंथ असते, वागण्या बोलण्यामध्ये एक स्ट्रेंथ असते आणि एक सॉफ्ट स्पोकन जास्त करून ही लोक नसतात. त्यांच्यामध्ये मंगळाचं नेतृत्व दिसत असतं. सो कदाचित लोकांना हे थोडे ज्याला आपण म्हणू की फटकळ वाटू शकतात, असे वाटू शकतात. पण बोलण्याचा उद्देश यांचा प्युअर असतो. डबल माइंडेड नसतात, डबल गेम खेळणारी ही लोक नसतात. जे आहे जसं आहे ते तुमच्या तोंडावर व्यक्त करतील, मनामध्ये जास्त काही साठवून ठेवणार नाहीत. ही लोक मिलिटरी फोर्समध्ये चांगलं काम करतात. या लोकांमध्ये क्रियाशीलता खूप जास्त असते. आलेल्या प्रत्येक चॅलेंजेसना आपण ॲक्सेप्ट करायचं आणि फेस करायचं. सोल्युशन ओरिएंटेड लोक असतात. प्रॉब्लेममध्ये जास्त काळ थांबणारी लोक नसतात. या लोकांमध्ये दुसऱ्यासाठी काम करण्याची सवय असते. ह्युमॅनिटेरियन ॲटिट्यूड असतो. स्वतःच्या मित्राच्या बाजूने उभे राहणारी लोक असतात. स्वतःच्या मित्रांवर, मुलांवर, प्राण्यांवर प्रेम करणारी लोक असतात. आपल्या फॅमिलीसाठी पॉझिटिव्ह असणारी ही लोक असतात. त्यांच्यासाठी काही करण्याची त्यांच्यामध्ये सवय असते. ही सगळी कार्यवृत्ती त्यांची एकदम चोख असल्या कारणाने मोठी हुद्द्याची पदं ही भूषवतात. मिलिटरी ऑफिसर्स असतील, कमांडर्स असतील, आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये ही लोक चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. सर्जन चांगल्या प्रकारे असू शकतात. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स हे लोक चांगल्या प्रकारचे असू शकतात. यांचा प्रॉब्लेम मेन इथंच येतो की यांच्या लँग्वेजमुळं, यांच्या थोड्या आउटस्पोकन असल्या कारणाने लोकांना कळत नाही की काय बोललं पाहिजे. यांच्या गोष्टींचा चुकीचा अर्थ घेतला जातो. त्यामुळे गैरसमज होतात आणि त्यामुळे या लोकांच्या लाईफमध्ये शत्रू वाढण्याचे प्रॉब्लेम्स असतात. त्यामुळं या लोकांनी थोडं सॉफ्ट स्पोकन होऊन काम केलं पाहिजे. त्यांच्या लँग्वेजला जसं थोडंफार मॉडिफाय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाकी यांच्यामध्ये सगळे चांगले गुण आढळतात. मंगळाच्या प्रभावाखाली असलेले लोक असल्या कारणानं आणि त्यात पण त्यांचा जन्म 9/18/27 झाला असेल तर या मंगळाचे प्रभाव त्यांना खूप तीव्रपणे बघायला मिळतात. त्यामुळे तिथे थोडा कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. रागावर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. जिथे तडफदार पद्धतीने काम केलं पाहिजे तिथं केलं पाहिजे, पण जिथं युक्तिवाद केला पाहिजे, जिथं युक्तीचा उपयोग केला पाहिजे तिथं त्यांनी तो केला आवश्यक आहे. फायनान्शियली या लोकांकडे चांगल्या अपॉर्च्युनिटीज असतात. जर हेल्थ वाईज बघितलं तर हेल्थ अप अँड डाऊन होत असते. त्यांच्या रागामुळं त्यांना हीटचे प्रॉब्लेम्स असू शकतात. त्यांच्या बिहेवियरल पॅटर्न्स त्यांच्या हेल्थवर इम्पॅक्ट करू शकतो. त्यामुळे त्याचा परिणाम होऊ शकतो. स्पेशली हीट रिलेटेड गोष्टीवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा. ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये पाणी पिण्याचा प्रयत्न करा. त्याने तुमच्या लाईफमध्ये मूनची एनर्जी बॅलन्स व्हायला सुरुवात होईल. जर लकी कलरच्या बाबतीत विचार करायचा झाला, ऑरेंज कलर तुमच्यासाठी लकी आहे, येलो कलर तुमच्यासाठी लकी आहे, गोल्डन कलर सुद्धा तुमच्यासाठी लकी आहे आणि व्हाईट कलरचा उपयोग तुम्ही करू शकता. जर लकी नंबर्स विचारात घेतले तर 9 नंबर तुमच्यासाठी लकी आहे, पण त्याच्याऐवजी तुम्ही जास्तीत जास्त 1 आणि 3चा उपयोग केला तर ते तुमच्यासाठी जास्त लकी ठरेल. लकी डेट्स जर आपण बघितल्या तर 1च्या सिरीजमधल्या 1, 10, 19, 28 ह्या वापरा किंवा 3च्या सिरीजमधल्या 3, 12, 30 याच तुम्ही वापरू शकता. त्याने तुमच्या लाईफमध्ये बेनिफिट्स बघायला मिळतील. जर लकी नंबर्स म्हटले तर जसं 1, 3 आपण हे तुम्ही वापरायचे आहे जास्तीत जास्त करून. लकी डेज म्हटले तर ट्यूजडे तुमच्यासाठी लकी आहे, संडे तुमच्यासाठी लकी आहे, मंडे तुमच्यासाठी लकी आहे. आणि लाईफमध्ये ओव्हरऑल तुमच्या करिअरमध्ये, प्रोफेशन्समध्ये प्लस तुमच्या पर्सनल लाईफमध्ये सगळीकडे बॅलन्स निर्माण व्हावा, तुम्ही ग्रो करावं, तुमच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्या. त्यासाठी पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे की तुम्हाला तुमच्या लँग्वेजवर काम करायचं आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे, तुम्ही हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र वाचू शकता, मंगळाच्या मंत्रांचा जप करू शकता. त्याने तुमच्या लाईफमध्ये एक बॅलन्स क्रिएट होऊ शकेल. दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला
जिम, योगा, एक्सरसाइज या सगळ्या गोष्टी यूजमध्ये आणायच्या, तुमच्या रुटीनमध्ये बनवायचं. एक स्पेसिफिक रुटीन तुम्हाला मेंटेन करायचं आहे, जेणेकरून लाईफमध्ये खूप चांगले रिझल्ट्स तुम्हाला बघायला मिळतील. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशाच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन सोबत. तोपर्यंत स्टे ब्लेस्ड, स्टे हॅपी. थँक्यू.